नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब एज्युकेशन चॅनलवरती। तर पहिला प्रश्न दिलेला आहे, जागतिक एड्स दिवस कधी साजरा केला जातो? तर बघा, 1 डिसेंबरला जागतिक एड्स दिवस साजरा केला जातो आणि हा 1988 पासून साजरा केला जातो। हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे। आणि 2023 ची थीम कोणती आहे? लेट कम्युनिटीज लीड ही या वर्षाची 2023 ची थीम आहे। आणि बघा मित्रांनो, एड्स हा काय आहे? तर एक HIV व्हायरस आहे आणि महत्त्वाचं म्हणजे HIV चा फुल फॉर्म होतो ह्यूमन इम्युनो डेफिशियन्सी व्हायरस आणि एड्सचा फुल फॉर्म काय होतो बघा, एक्वायर्ड इम्युनो डेफिशियन्सी सिंड्रोम्स। तर हे दोन्ही पॉईंट तुम्ही इथे लक्षात ठेवा। तर हे दोन्ही पॉईंट तुम्ही इथे लक्षात ठेवा। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना त्यांच्या शाखा बंद करताना आता मध्यवर्ती बँकेची परवानगी घेणे आवश्यक नाही। ठीक आहे मित्रांनो, तर आता महत्त्वाचं म्हणजे काय की मध्यवर्ती बँक कोणती आहे आपली? तर ती आहे RBI। आणि महत्त्वाचं म्हणजे काय की सहकारी बँकांवर नियंत्रण कोणाचे असते? असा जर प्रश्न तुम्हाला विचारला तर या प्रश्नाचं अचूक उत्तर घ्यायचं आपल्याला RBI। आता बघा मित्रांनो, पहिला खाजगी साखर कारखाना 1920 मध्ये बेलापूर अहमदनगर या ठिकाणी सुरू करण्यात आला होता। पहिला सहकारी साखर कारखाना 1949 मध्ये प्रवरानगर अहमदनगर या ठिकाणी सुरू करण्यात आलेला होता। आणि महत्त्वाचं म्हणजे आता जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक चर्चेमध्ये आहे, त्यामुळे एक पॉईंट लक्षात ठेवा, मध्यवर्ती सहकारी बँकांची स्थापना ही 1912 च्या सहकार कायद्यानुसार करण्यात आली होती। पण महत्त्वाचं एक काय बघा की आणि पहिला सहकार कायदा केव्हाचा असा जर प्रश्न विचारला तर ते आहे मित्रांनो 1904। आणि पहिला सहकार कायदा विचारला तर उत्तर आहे 1904। लॉर्ड कर्झनच्या काळामध्ये हा झालेला होता मित्रांनो। आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष 2012चाही युनोद्वारे साजरं करण्यात आलं होतं, लक्षात असू द्या। आणि अलीकडेच पहिले सहकार मंत्री म्हणून अमित शाह यांची निवड करण्यात आलेली आहे। आणि सहकार हा विषय राज्यसूचीतील आहे, हा पॉईंट महत्त्वाचा आहे। त्यानंतर बघा, 97वी घटना दुरुस्ती ही सहकारी सोसायट्या संबंधित होती, 2011 मध्ये करण्यात आली होती आणि लागू झाली होती 15 फेब्रुवारी 2012ला। हा पण एक पॉईंट लक्षात ठेवा, कारण सहकारी बँका सध्या चर्चेमध्ये आहे। ठीक आहे। आणि मग सहकारी सोसायट्या ह्या भाग 9B मध्ये टाकण्यात आलेल्या असून कलम 243ZH ते 243ZT पर्यंत लक्षात असू द्या सहकारी सोसायट्यांचा समावेश करण्यात आलेला आहे। आणि एक सभासद एक मत हे सहकारीचं काय असते मित्रांनो? सहकार तत्वाचं महत्त्वाचं तत्व आहे एक सभासद एक मत। तर हा पण पॉईंट लक्षात ठेवा, कारण यावरती पण आयोगाने प्रश्न विचारलेला आहे। बंगालच्या उपसागरात आलेले मिचांग या चक्रीवादळाला कोणी नाव दिलेले आहे? तर म्यानमार या देशाने नाव दिलेले आहे। 8वे आश्चर्य म्हणून कोणाला घोषित करण्यात आलेला आहे? तर अंगकोर वाट मंदिर कंबोडिया येथील मंदिर आहे, हे जगातील 8वं आश्चर्य ठरलेलं आहे। आणि या 8 आश्चर्यामध्ये भारतातील ताजमहालाचा समावेश आहे। ताजमहल आग्रा या ठिकाणी असून तर हा शहाजहान याने बांधलेला होता। त्यानंतर सर्वाधिक दूध उत्पादन उत्तर प्रदेशमध्ये होते। अंडी उत्पादनामध्ये प्रथम क्रमांक आंध्र प्रदेश। त्यानंतर बघा, यावर्षी मांस उत्पादनात पहिला क्रमांक कोणाचा आहे? उत्तर प्रदेश। तर लोकर उत्पादनामध्ये पहिला क्रमांक लागतो राजस्थानचा। आणि क्षेत्रफळामध्ये सर्वात मोठे राज्य भारतातील राजस्थानच आहे, हा पॉईंट सर्वांनी इथे लक्षात घ्या। त्यानंतर पुढचा प्रश्न कोणता आहे करंट अफेअरमध्ये की प्रणब माय फादर अ डॉटर रिमेंबर बुक हे कोणी लिहिलेलं आहे बुक? तर बघा, शर्मिष्ठा मुखर्जी यांनी लिहिलेलं आहे। आणि त्या प्रणब मुखर्जी यांच्या कन्या हे मित्रांनो, हा पॉईंट लक्षात घ्या। बघा, अलीकडेच तेजस विमानात उड्डाण करणारे पहिले भारतीय पंतप्रधान कोण ठरलेले आहे? तर ते ठरलेले आहे नरेंद्र मोदी। तेजस हे नाव कुणी दिलं होतं विमानाला? तर ते नाव दिलं होतं तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी। तेजस विमानाची निर्मिती कुठे करण्यात आलेली आहे? तर हिंदुस्तान एरोनॉटिकल लिमिटेड बेंगलोर कर्नाटक या ठिकाणी निर्मिती करण्यात आलेली आहे। बघा, विमानाची पत्रे हे कशापासून बनवली असतात? तर ॲल्युमिनियम पासून बनवलेली असतात। यावर आयोगाने ऑलरेडी प्रश्न विचारलेला होता। ॲल्युमिनियम कशापासून मिळते मग? तर ते मिळते बॉक्साईट पासून। आणि एक महत्त्वाचं म्हणजे बॉक्साईट हा जांबा खडकामध्ये सापडतो। ओके, हा पण पॉईंट लक्षात घ्या। आणि महाराष्ट्रात सर्वाधिक बॉक्साईटचं उत्पादन कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये होते। ओके, आणि कोल्हापूर हे पंचगंगा नदीकाठी वसलेलं आहे, हा सर्वांनी पॉईंट लक्षात घ्या। कोणत्या नदीकाठी? पंचगंगा नदीकाठी वसलेले आहे। आणि मित्रांनो, पंतप्रधान ग्राम सडक योजना कधी सुरू करण्यात आली होती? 25 डिसेंबर 2000 मध्ये ही पंतप्रधान ग्राम सडक योजना सुरू करण्यात आली होती अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळामध्ये। ओके, सो हे पॉईंट लक्षात घ्या। त्यानंतर पुढचा पॉईंट कोणता आहे चर्चेमध्ये की दुधवा नॅशनल पार्क कुठे आहे? तर उत्तर प्रदेशमध्ये आहे। तर बघा मित्रांनो, इथं गेंडा संवर्धन केंद्र उभारण्यात येत आहे, त्यामुळे दुधवा नॅशनल पार्क सध्या चर्चेमध्ये आहे, पाठ असू द्या। एक शिंगी गेंड्यासाठी कोण प्रसिद्ध आहे? तर काझीरंगा नॅशनल पार्क, जे की आसाममध्ये आहे। मानस अभयारण्य आसामला आहे। त्यानंतर बघा, ओरंग विचारलं होतं परीक्षेमध्ये, तर ओरंग अभयारण्य सुद्धा आसाममध्ये आहे। ठीक आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे आसाममध्ये एक ब्रह्मपुत्रा नदी आहे मित्रांनो, ज्यामध्ये सर्वात मोठं बेट जे आहे बाजुली बेट आहे, लक्षात घ्या, ब्रह्मपुत्रा नदीमध्ये। आता बघा, सिंह प्रकल्प 1972चा आहे
व्याघ्र प्रकल्प 1973, याला 50 वर्ष पूर्ण झाले 2023 मध्ये. मगर प्रकल्प 1975, गेंडा प्रकल्प 1987, तर हत्ती प्रकल्प आहे 1992. तर जोड्या लावणीमध्ये हे प्रश्न विचारले जाऊ शकतात तुम्हाला, तर व्यवस्थित ते पाठ करून घ्या. मी खाली दिनविशेष पण कव्हर करून दिलेले आहे. जागतिक गेंडा दिवस 22 सप्टेंबरला असतो, जागतिक हत्ती दिन हा 12 ऑगस्टला असतो, तर जागतिक व्याघ्र दिवस हा 29 जुलैला असतो, लक्षात असू द्या. आणि 12 ऑगस्टला जागतिक युवा दिवस सुद्धा असतो मित्रांनो. ओके, जागतिक युवा दिवस. आपला राष्ट्रीय युवा दिवस म्हणजे युवक दिवस हा 12 जानेवारीला असतो. ओके, जागतिक युवा दिवस म्हटलं तर 12 ऑगस्ट, ज्या दिवशी जागतिक हत्ती दिन असतो. ओके, त्यानंतर ICC मेन्स अंडर-19 क्रिकेट विश्वचषक श्रीलंकेला होणार होता, मात्र तो आता दक्षिण आफ्रिकेला होणार आहे. असं का बरं? कारण ICCने अलीकडे श्रीलंका क्रिकेट संघाचं सदस्यत्व काय केलेलं आहे, रद्द केलेलं आहे. बघा मग BCCI जे आपल्या भारतामधली सर्वात मोठी क्रिकेट संस्था आहे, तर BCCIची स्थापना 1928ची आहे, मुख्यालय मुंबईला आहे. आणि सध्या BCCIचे अध्यक्ष आहे रॉजर बिन्नी, सचिव आहे जय शहा आणि कोच आहे राहुल द्रविड, आपल्या पुरुष भारतीय क्रिकेट टीमचे. त्यानंतर बघा लहान मुलांमधील श्वसनासंबंधी एक आजार आलेला आहे H9N2, जो की चीन या देशामध्ये आलेला आहे. भारत बर्ड फ्लू मुक्त झाला आहे, लक्षात घ्या यावर्षी. आणि H5N1 हे बर्ड फ्लूचं काय, बर्ड फ्लूचं दुसरं नाव आहे. ठीक आहे. ट्रॅकोमा मुक्त देश कोणता झाला, इराक. ची लस तोंडाद्वारे दिली जाते, या लसीचा शोध सेबिनद्वारे लावला गेला होता. तर इंजेक्शनद्वारे दिल्या जाणाऱ्या लसीचा शोध साल्कद्वारे लावण्यात आलेला होता. ठीक आहे, हा पण साल्कद्वारे लावण्यात आला होता, लक्षात असू द्या. त्यानंतर पहा रामसर करार कधीचा आहे, 2 फेब्रुवारी 1971. मग मित्रांनो रामसर करार कशा संबंधित आहे, तर पाणथळ जमिनीचे काय करणे, संरक्षण करणे. आता पाणथळ जमीन म्हणजे काय, जी दलदलयुक्त जमीन असते त्या जमिनीचं संरक्षण करणे, कारण तिथे जैवविविधता मोठ्या प्रमाणात असते. तर हा करार 2 फेब्रुवारी 1971 रामसर हे ठिकाण आहे इराणमध्ये करण्यात आलेलं होतं. ओके बघा, आणि महत्त्वाचं म्हणजे या कराराची अंमलबजावणी लक्षात घ्या 1975 मध्ये. जरी करार 71चा आहे, मात्र अंमलबजावणी 1975ची आहे. आणि हा करार मात्र भारतानं 1 फेब्रुवारी 1982 मध्ये स्वीकारलेला होता. ओके, आणि हा करार भारताने 1 फेब्रुवारी 1982 मध्ये स्वीकारलेला होता. भारतामध्ये मग सध्या रामसर स्थळे किती आहे, तर बघा एकूण 75 आहे. यामध्ये महाराष्ट्रामध्ये 3 आहे. महाराष्ट्रातलं पहिलं नांदूर मध्यमेश्वर निफाड तालुक्यामध्ये येते, नाशिकमध्ये 2019. नांदूर मध्यमेश्वर अभयारण्याला महाराष्ट्राचं भरतपूर सुद्धा म्हटलं जाते, लक्षात असू द्या. आणि भरतपूर कुठे आहे, राजस्थानमध्ये. ठीक आहे. लोणार सरोवर 2020 मध्ये मान्यता भेटली रामसर कराराची. आणि फ्लेमिंगो अभयारण्य ठाणे 2022चा आहे. हे 3च आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे एकूण 75 पैकी. ओके, उत्तर काशी उत्तराखंड या ठिकाणी 12 नोव्हेंबर 2023ला म्हणजे दिवाळीच्या दिवशी बोगदा खचलेला होता यमुनोत्री एक्सप्रेसवर. हा पॉईंट थोडा लक्षात असू द्या, महत्त्वाचा आहे. त्यानंतर पहा जगातील सर्वात मोठा साखर उपभोक्ता देश कोणता आहे, तर तो आहे आपला भारत. तर तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा, इंटरनेटवर सर्च करून तुम्ही मला सांगा की साखर उत्पादनात पहिला आणि दुसरा क्रमांक कोणाचा लागतो. मोस्ट IMP इंटरनॅशनल शुगर ऑर्गनायझेशनचा 2024 मध्ये भारत अध्यक्ष होणार आहे. म्हणून पॉईंट मी इथं तुम्हाला कव्हर करून दिलेला आहे, कारण भारत 2024 मध्ये अध्यक्ष होणार आहे इंटरनॅशनल शुगर ऑर्गनायझेशनचा. ओके, 2024 मध्ये भारत काय होणार आहे, अध्यक्ष. मग ग्लुकोजचं सूत्र लक्षात असू द्या, C6H12O6. तर साखरचं रेणूसूत्र काय आहे, C12H22 आणि O11. जपानी एरोस्पेस एजन्सी जाक्सा जी आहे मित्रांनो, जाक्साने आंतरराष्ट्रीय अंतरस्थानकात उंदीराच्या भ्रूणाची निर्मिती केलेली आहे. जाक्सा लक्षात असू द्या. जाक्सा आणि इस्रोचं एक आपलं लुनेक्स नावाचं मिशन आहे मित्रांनो. कोणतं, लुनेक्स. इस्रो आणि जाक्सा. जाक्सा हे कुठलं आहे, जपान. जसं आपली इस्रो आहे भारताची, तशीच जाक्सा ही जे स्पेस एजन्सी आहे ती जपान या देशाची आहे. ते जपान या देशाची आहे. जपानसोबत आपला धर्म गार्डियन युद्ध सराव सुद्धा होतो. ओके, कोणता, धर्म गार्डियन युद्ध सराव आणि एक जिमेक्स युद्ध सराव, असे 2 युद्ध सराव होतात, लक्षात असू द्या. ठीक आहे. युनोच्या बाह्य लेखा परीक्षक पॅनलच्या उपाध्यक्षपदी त्या गिरीशचंद्र मुर्मू यांची निवड करण्यात आलेली आहे. लेखा परीक्षण दिवस भारतामध्ये 16 नोव्हेंबर 2022ला साजरा करण्यात आलेला होता. हा पॉईंट महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवा. महालेखा परीक्षक म्हणजे कॅग होतात आणि कॅगची निर्मिती हे कलम 148 नुसार करण्यात आलेली आहे. 149 नुसार कॅगचे कर्तव्य आहे, 150 नुसार लेखे आहे, 150 नुसार काय आहे, अहवाल. आणि कॅगचा समावेश घटनेच्या भाग 5 मध्ये प्रकरण 5 मध्ये देण्यात आलेला आहे. भाग 5 आणि प्रकरण सुद्धा 5. आणि कॅग आपला अहवाल कोणाकडे देतात, राष्ट्रपतीकडे. कॅग राष्ट्रपतींना अहवाल देतात, राष्ट्रपती संसदेपुढे मांडतात आणि संसद लोकलेखा कमिटीकडे पाठवते. म्हणून लोकलेखा कमिटीचे कान, डोळे, मित्र, तत्वज्ञ, मार्गदर्शक कोणाला म्हटलं जाते, कॅगला म्हटलं जाते. हा त्याच्या मागचा महत्त्वाचा पॉईंट आहे. ओके, चला, हा त्या मागचा महत्त्वाचा काय आहे, पॉईंट आहे मित्रांनो. ओके, चला आता मग 2-3 समित्या बघून घेऊ आपण. लोकलेखा समितीमध्ये एकूण 22 सदस्य असतात.
लोकलेखा समितीची स्थापना 1919चा जो कायदा आहे मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड यानुसार 1921 मध्ये झालेली होती। यामध्ये मग 22 सदस्यांमधले 15 सदस्य लोकसभेमधले आणि 7 राज्यसभेतले असतात। ओके, आणि या सदस्यांचा कार्यकाळ फक्त 1 वर्षाचा असतो आणि मंत्र्याची निवड सदस्य म्हणून होता येत नाही। म्हणजे मंत्री, लोकलेखा समिती, लोक अंदाज समिती आणि जी सार्वजनिक समिती आहे याचे ते सदस्य बनू शकत नाही। ओके, मग आता लोक अंदाज समितीमध्ये 30 सदस्य असतात आणि जॉन मथाई कमिटीनुसार 1950 मध्ये ही समिती स्थापन करण्यात आलेली होती। ओके, आणि या समितीमध्ये 30ही सदस्य लोकसभेचे असतात। पॉइंट महत्त्वाचा आहे, 30ही सदस्य लक्षात असू द्या। आणि या समितीला काटकसर करणारी समिती म्हटलं जाते, प्राक्कलन समिती म्हटलं जाते। तर अंदाजपत्रकात लक्षात घ्या कमी खर्च सुचवण्याचं काम हे कमिटी करत असते, ही समिती करत असते। आणि याच्यामध्ये बघा मंत्र्याची निवड सदस्य म्हणून होत नाही। सेम आता बघा उपक्रम समितीमध्ये एकूण 22 सदस्य असतात। या समितीची स्थापना 1964 मध्ये कृष्ण मेनन समितीनुसार करण्यात आलेली आहे आणि यामध्ये 15 लोकसभेचे आणि 7 राज्यसभेचे, म्हणजे 2 कमिट्या सारख्याच आहे, 22 म्हणजे 15 7। ओके, मात्र लोक अंदाज समितीमध्ये 30 सदस्य आहे आणि हे 30ही लोकसभेचे आहे। एवढा फरक लक्षात ठेवा। बाकी कार्यकाळ 1 वर्षाचा आहे आणि मंत्र्याची सदस्य म्हणून निवड होत नाही। ओके, आणि कॅग संबंधित महत्त्वाची समिती कोणती आहे तर ती आहे लोकलेखा कमिटी, कारण इथं आपण बघितलेलं आहे। ओके, सो टॉपिक तुम्हाला इथे कळलेला असेल। चला, कॅगचा कर्तव्य कायदा 1971चा आहे आणि बघा CGA कॅगला मदत करण्यासाठी CGA हे पद 1976 मध्ये निर्माण करण्यात आलेलं होतं। 28वे CGA आहे सध्या SS दुबे आणि सध्या भारताचे कॅग कोण आहे कलम 148 नुसार ते आहे गिरीशचंद्र मुर्मू। सो इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट। चला, त्यानंतर महत्त्वाचे प्रश्न। संविधान दिवस अलीकडे 26 नोव्हेंबरला साजरा करण्यात आला। संविधान दिवस 2015 पासून साजरा केला जातो। 26 नोव्हेंबर 1949 रोजी आपण घटना स्वतःप्रत अर्पण, अधिकृत आणि स्वीकृत केलेली होती। मात्र घटनेची अंमलबजावणी ही 26 जानेवारी 1950 ला झालेली होती। ओके, सो घटनेची सुरुवात कधी झालं असं विचारलं तर लक्षात घ्या, सुरुवात कधी झाली असं विचारलं तर लक्षात ठेवायचं आपल्याला 26 जानेवारी 1950। पहिली बैठक केव्हा झाली होती संविधान सभेची? 9 डिसेंबर 1946। तेव्हा तत्कालीन अध्यक्ष कोण होते? सच्चिदानंद सिन्हा, ते पहिले हंगामी अध्यक्ष होते मित्रांनो। आणि 11 डिसेंबर 1946ला इथून 2 दिवसांनी जी बैठक भरली होती तेव्हा संविधान सभेचे कायमस्वरूपी अध्यक्ष करण्यात आलेलं होतं डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना। म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताचे पहिले राष्ट्रपती सुद्धा झालेले होते। 26/11 हल्ला जो झाला होता मित्रांनो 2008 मध्ये झाला होता आणि तो मुंबईवर हल्ला झाला होता मित्रांनो, ताज हॉटेल वगैरे तुम्हाला सर्वांना माहीत आहे। ठीक आहे, राष्ट्रीय दूध दिवस पण 26 नोव्हेंबरलाच असतो, मात्र जागतिक दूध दिवस हा 1 जूनला असतो। पॉईंट लक्षात असू द्या। आणि ऑपरेशन फ्लड जे आहे मित्रांनो ते 1970 मध्ये झालेलं होतं आणि ते दुधा संबंधित होतं, लक्षात असू द्या। कंपनी आहे अमूल, जे की आनंद गुजरात या ठिकाणी आहे। डॉक्टर वर्गीस कुरियन जे आहे मित्रांनो त्यांना धवल क्रांतीचे जनक सुद्धा म्हटलं जाते। आणि भारताचा दूध उत्पादनात कितवा क्रमांक आहे? पहिला। मोस्ट IMP करा हा प्रश्न। ओके, FCCI या संघटनेचे अध्यक्ष कोण झालेले आहेत तर ते झालेले आहे अनिश शहा। ओके, आता बघा स्थापना कधीची आहे FCCI ची, म्हणजे फिक्कीची स्थापना 1927। फुल फॉर्म होतो फेडरेशन ऑफ इंडिया चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज। मोस्ट IMP करा। आणि महत्त्वाचा पॉईंट बघा मित्रांनो, 3D प्रिंटेड पहिलं मंदिर कुठं उभारण्यात आलेलं आहे? तेलंगणा सिद्धपेठ या ठिकाणी। 3D पोस्ट ऑफिस म्हटलं तर बेंगळुरू कर्नाटक। मात्र आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे स्कूल आहे ते तिरुअनंतपुरम केरळ या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे। आणि AI हे संगणकाच्या 5व्या पिढीतलं उदाहरण आहे। मोस्ट IMP करा, इम्पॉर्टंट आहे। वन डे मध्ये सर्वाधिक 50 शतक करणारा जगातील पहिला खेळाडू कोण ठरलेला आहे तर तो ठरलेला आहे विराट कोहली। न्यूझीलंड विरुद्ध हे 50वं शतक झालेलं होतं एकूण मधलं। आणि वानखडे स्टेडियम मुंबई या ठिकाणी झालेलं होतं, हे पण तुम्हाला विचारलं जाऊ शकते। सो वन डे मध्ये एकूण 50 शतक झालेले आहे। ICC मेन्स क्रिकेट वर्ल्ड कप 2023 भारतामध्ये भरलेला असून तो नरेंद्र मोदी स्टेडियम मोटेरा यावर भरलेला होता, अहमदाबाद या ठिकाणी। आणि ऑस्ट्रेलिया जिंकलेला आहे आणि भारत आहे आपला उपविजेता। तुम्ही सर्वांनी मॅच बघितली असेल। NCC म्हणजे नॅशनल कॅडेट कॉर्प्स। ओके, स्थापना आहे 26 नोव्हेंबर 1948 ची। मग किती वर्ष पूर्ण झाले मित्रांनो? 75। अमृत महोत्सवी वर्ष आहे। WHO ची स्थापना 7 एप्रिल 1948, याला पण 75 वर्ष। आपला जो अणुऊर्जा आयोग आहे लक्षात घ्या, कोणता आयोग? अणुऊर्जा आयोग, हा पण 10 ऑगस्ट 1948चा होता, याला पण 75 वर्ष पूर्ण झालेली आहे। आणि हैदराबाद संस्थान तुम्हाला माहिती आहे ऑपरेशन पोलो राबवलेलं होतं आपण, तर ते 17 सप्टेंबर 1948, याला पण 75 वर्ष पूर्ण झाले आहेत। तर 75 वर्ष पूर्ण झालेल्या ह्या 4 गोष्टी तुम्हाला इथे लक्षात ठेवायच्या आहे। त्यानंतर महत्त्वाचा प्रश्न बघा, बुकर पुरस्कार 2023 पॉल लिंच यांना मिळालेला आहे। ओके, पॉल लिंच यांना मिळालेला आहे। ठीक आहे,
2023 हा पॉल लिंच यांना मिळालेला आहे. ते आयर्लंडचे आहे आणि त्यांची कादंबरी आहे प्रॉफेट सॉन्ग. ओके, लक्षात ठेवा प्रॉफेट सॉन्ग. त्यानंतर बघा A32A हे काय आहे, तर हा एक आईसबर्ग आहे, बर्फाचा मोठा तुकडा आहे जो अंटार्क्टिकाचा भाग आहे मित्रांनो, तुटलेला आहे. हा सध्या चर्चेमध्ये आहे. तर पाठ असू द्या. एकूण 7 खंड आहे, त्या 7 खंडाचा क्षेत्रफळानुसार उतरता क्रम लक्षात ठेवा. सर्वात मोठा खंड आशिया खंड, तर सर्वात लहान खंड आहे ऑस्ट्रेलिया खंड. मग पहिला आशिया, दुसरा आफ्रिका, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, युरोप, अंटार्क्टिका आणि 7 नंबरवर आहे ऑस्ट्रेलिया. सो सर्वात मोठा खंड क्षेत्रफळानं आशिया, तर सर्वात लहान आहे ऑस्ट्रेलिया. ओके, त्यानंतर पहा अंटार्क्टिका संशोधन केंद्र या ठिकाणी भारतातर्फे भारती, मैत्री आणि दक्षिण गंगोत्री उभारण्यात आलेली आहे. ओके, आणि हा प्रश्न आयोगानं अलीकडेच विचारलेला आहे की मराठी भाषा विद्यापीठ ते सुरू करण्यात येणार आहे, तर रिद्धपूर, तालुका मोर्शी, जिल्हा अमरावती या ठिकाणी सुरू करण्यात येणार आहे. मित्रांनो, या ठिकाणी पहिला मराठी ग्रंथ लिहिण्यात आला होता लीळा चरित्र, जो की माईन भट यांनी लिहिलेला होता. ओके, आणि महानुभव पंथाची काशी हे रिद्धपूरलाच म्हटलं जाते. मोस्ट एमपी करा. तर शिखांची काशी कोणाला म्हटलं जाते, नांदेडला. आणि नांदेड या ठिकाणी गुरुद्वारा आहे मित्रांनो, आणि गुरु गोविंद सिंग यांची समाधी सुद्धा आहे. ते शिखांचे 10वे गुरु होते, लक्षात असू द्या. सो लक्षात ठेवा, पहिले गुरु होते गुरु नानकजी. ठीक आहे, तर हा पॉईंट सर्वांनी इथे लक्षात ठेवा. आता शेवटचे काही प्रश्न बघा. 25 जानेवारीला राष्ट्रीय पर्यटन दिवस असतो आणि राष्ट्रीय मतदार दिवस पण 25 जानेवारीलाच असतो. आणि 27 सप्टेंबरला जागतिक पर्यटन दिवस असतो. मोस्ट एमपी करा. जागतिक 27 सप्टेंबर, राष्ट्रीय 25 जानेवारी. ओके, आणि अत्यंत महत्त्वाचा प्रश्न तुमच्या समोर आहे. द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ 1923 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेला होता मित्रांनो. तर या घटनेला 100 वर्ष पूर्ण झालेले आहे. त्यामुळे तुम्हाला परीक्षेत प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि आणखी एक महत्त्वाचा ग्रंथ त्यांनी लिहिलेला होता, तो म्हणजे थॉट्स ऑन पाकिस्तान. इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. ओके, सो या पद्धतीने मित्रांनो आजचं करंट अफेअर आपण कव्हर केलेलं आहे. यामध्ये आपण इतिहास, विज्ञान, भूगोल रिलेटेड जे काही पॉईंट असेल ते आपल्या चॅनलवरती घेत असतो. नक्कीच तुम्हाला हा उपक्रम आवडत असेल मित्रांनो. जर तुम्हाला हे सर्व गोष्टी आवडत असेल तर आपल्या व्हिडिओला एक प्लीज लाईक करत चला. इतरांना सुद्धा माहीत होईल की आपल्या पर्टिक्युलर नॉलेजवर कोणत्या पद्धतीची माहिती दिली जाते. लवकरच भेटू. तोपर्यंत टेक केअर अँड थँक्यू सो मच.